आता पाहूयात बातम्या विस्तारानं। दक्षिण आफ्रिकेत आयोजित G20 शिखर परिषद यशस्वीरित्या आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी मायदेशी परतले। जोहान्सबर्ग इथं झालेली G20 शिखर परिषद यशस्वी झाली असून समृद्ध आणि शाश्वत पृथ्वीसाठी ती योगदान देईल असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे। परिषदेदरम्यान अनेक नेत्यांसोबत आपल्या भेटीगाठी फलदायी झाल्या असून भारताचे विविध देशांसोबतचे द्विपक्षीय संबंध अधिक वृद्धिंगत होतील असं पंतप्रधान म्हणाले। या परिषदेच्या आयोजनासाठी पंतप्रधानांनी दक्षिण आफ्रिकेच्या नागरिकांचे, सरकारचे आणि राष्ट्राध्यक्ष सिरिल रामफोसा यांचे आभार मानले आहेत। G20 शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधानांनी काल जपानच्या पंतप्रधान सानाए तकाइची यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली। तकाइची यांनी जपानच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर दोन्ही नेत्यांमधली ही पहिलीच बैठक होती। दोन्ही देश कायम एकमेकांचे मौल्यवान भागीदार आणि विश्वासार्ह मित्र असल्याचं दोन्ही नेत्यांनी यावेळी सांगितलं। पंतप्रधान मोदी यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचीही भेट घेतली। दहशतवादाला होणाऱ्या वित्तपुरवठ्याला प्रतिबंध घालण्यासंदर्भातल्या भारत-इटली संयुक्त पुढाकाराचा अवलंब दोन्ही नेत्यांनी केला। दहशतवादाविरोधात एकत्रित काम करण्याची ठाम वचनबद्धता दोन्ही नेत्यांनी दर्शवली। पंतप्रधान मोदी यांनी कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्यासोबत द्विपक्षीय भागीदारीतील प्रगतीचा आढावा घेतला। ऑस्ट्रेलिया, कॅनडा, भारत तंत्रज्ञान आणि नवोन्मेष भागीदारीच्या स्वीकाराचं दोन्ही नेत्यांनी स्वागत केलं। दक्षिण